देवी आंबेवाडी त्याच्या विरोधात श्री गणेश विठ्ठलवाडी. दोन्ही संघाला दिव्य शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. सलामीची जोडी स्ट्राइक एंड वरती सुहास, नॉन स्ट्राइक एंड वरती प्रकाश. ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. फ्रेश सामना पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलाय. अगदी आजच्या रजनी मधला फ्रेश पोल मधला चौथा सामना. पहिलाच बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती मयूर आलेत. पहिल्याच बॉल वरती अगदी जर विचार केला स्ट्राइक एंड वरती डावकूया त्याचा फलंदाज सुहास आहे. पहिला बॉल फेस करत असताना डॉट बॉल फेकला गेला त्याच्या माध्यमातून. पंचांच्या भूमिकेत उभे गाझी आपल्याला पाहायला मिळतात मुख्य पंच, परंतु लेग पंचांच्या भूमिकेत स्वतः मुख्य आयोजक आता ऑन ड्युटी तुम्हाला पाहायला मिळतील ओंकारजी पारधी. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला, परंतु व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित आहेत. पुढे सरसावले, चेंडूला अडवले, उचललाय, फेकला आणि तोपर्यंत इथून अवधी होता एक धाव एकवटण्याचा. ती एक धाव इथून एकवटले गेले. श्री गणेशचा केला जातो. आता श्री गणेश विठ्ठलवाडी या संघाचा एका धावेनं भरपूर चांगली ही फलंदाजीची जोडी पाहायला मिळते. सुहास त्याच्या साथीला प्रकाश. अगदी आपण सातत्याने आवाज ऐकते अंकुश सरांचा. नक्कीच कोणत्याही गोलंदाजानं जर विकेट हॅट्रिक प्रस्थापित केल्या तर सन्माननीय यशवंतजी ढुंगणा साहेब यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स शूज दिले जातील याची देखील नोंद असायच्या. अगदी गोलंदाजांसाठी एक मेजवानी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय यशवंत दादा ढुंगणा या साहेबांच्या माध्यमातून कोणताही गोलंदाज जर विकेट हॅट्रिक प्रस्थापित करतोय तर त्यासाठी एक आकर्षक स्पोर्ट्स शूज दिले जातील. आकर्षक पारितोषिक लागले जातात. 3 षटकार 3 चौकार, परंतु आता गोलंदाजासाठी देखील भरपूर चांगलं पारितोषिक लाभलं गेलं. आकर्षक स्पोर्ट शूज यशवंत दादा ढुंगणा यांच्या माध्यमातून त्यांचा देखील आभार व्यक्त करावे लागेल. जर दादा आपण नक्कीच लाईव्ह ही मॅच एन्जॉय करत असाल तर तुमचा देखील स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. जाऊयात ऑन गोईंग मॅच सेशन ज्या ठिकाणी अगोदरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज प्रकाशच्या बॅट मधून 4 धावा, तदनंतरचा हा बॉल देखील फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॅक टू बॅक दुसरा चौकार. माध्यमातून 2 बॉल त्याने फेस केले. 2 बॉल वरती 2 चौकार त्याने लगावल्यात. भरपूर चांगला इथून आता सुरुवात करून देतोय. 4 बॉल मध्ये 9 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. पॉवर प्लेचा खेळ सध्या मैदानामध्ये शिल्लक आहे. ऑन साइडला जर विचार केला डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. ऑफ साइडला देखील लॉंग ऑफला आपल्याला खेळाडू उपस्थित पाहायला मिळतोय. तदनंतर बाकी उर्वरित खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर तैनात अगदी आपल्याला पाहायला मिळाल. स्विच हिट यावेळेस फटका लाजवाब. अगोदर राईटी बॅट्समन म्हणून उभा होता, परंतु तदनंतर दिशा अगदी आपल्याला पाहायला मिळाली लेफ्टी बॅटर सारखी बनवली आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. फलंदाज प्रकाशच्या बॅट मधून बॅक टू बॅक तिसरा दमदार चौकार. चौकार आपल्याला पाहायला मिळतात. कमालीची फलंदाजी प्रकाशच्या माध्यमातून सध्या चालू आहे. शेवटचा बॉल आहे, गोड केलावा लागेल. मयूर्या ऑन साइडला खेचायचा प्रयत्न, फटका फोसलाय. स्वतःवरती नाराजगी त्याने दाखवली जरूर. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉलनं शेवट इथून केल्या. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. 6 बॉल मध्ये धावा खर्च झाल्यात. एकंदरीत 13. एका बाजूला श्री गणेश विठ्ठलवाडी संघ प्रथम फलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळतो, तर दुसऱ्या बाजूला अगदी संघ पाहायला मिळतो तो म्हणजे आंबेवाडी. आतापर्यंत भरपूर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. प्रकाशच्या माध्यमातून धावा धावफलकावरती 13 जरूरात.
सामन्याला स्पीडअप करायचे पंच आपण ताकीद द्या. अगदी जर विचार केला तर 2 वाजत आले, त्यामुळे आता अजूनही आपल्याला कमीत कमी 3 ते 4 सामने कव्हर करायचे. त्यामुळे वेळेला महत्व देत चला. प्रत्येक 3 षटकामध्ये तुम्हाला 15 मिनिटाचा अवधी दिला, त्यामुळे त्या वेळेवरती 3 षटक तुम्हाला केलं फार बंधनकारक असेल. क्षेत्ररक्षण करत असताना आणि फलंदाजी करत असताना दोन्ही संघांना याची नोंद घ्यायच्या. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात करायची. गोलंदाजी ट्रॅक वरती या दुसऱ्या स्पेलमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज नितीन, पहिलं षटक थोडंसं महाग ठरलं, परंतु विठ्ठलवाडी संघ भरपूर जास्त प्रमाणात खुश असेल, कारण ज्या प्रकारे धावा त्यांना बनवायच्या होत्या त्या पहिल्या षटकामध्ये त्यांना पाहायला मिळाल्यात. परंतु आता दुसऱ्या षटकाची सुरुवात या ठिकाणी नितीनच्या माध्यमातून कशा प्रकारे केली जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने फेरबदल केला जातोय, वारंवार उशीर करू नका हीच विनंती असेल. आंबेवाडी संघ पहिला बॉल फेस करेल लेफ्टी बॅटर सुहास. फुल ऑनलाईनचा बॉल ऑफ साईडला व्ही शेप मध्ये खेळून काढलाय. जरूर खेळाडू उपस्थित आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. अगदी एक धाव कंप्लीट केली, त्यानंतर लगेचच दुसऱ्या धावेसाठी परतल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग असं दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून योग्य तालमेल आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर ज्या वेळेस 2 फलंदाज फलंदाजी करत असतात त्यावेळेस यस नो वेट हे 3 शब्द फार महत्वाचे असतात आणि त्याच 3 शब्दांचा योग्य तो वापर करत असताना या भरपूर चांगल्या पद्धतीची कॉलिंग आणि त्या कॉलिंगच्या माध्यमातून 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या गेल्या. शेवटचे 5 बॉल. हा बॉल ऑन साइडला फटका लाजवाब आहे, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आपल्या हाताचा पिसारा फुलवत असताना योग्यरित्या टिपला गेला जाईल. संपुष्टात आलाय. फलंदाज सुहास सकेल लागणारा हा पहिला. सत्तावन्न धावसंख्येचं टार्गेट होतं बेडीसगाव संघासमोर, परंतु तो संघ पराभूत झाला. या स्पर्धेतून त्यांना निरोप घ्यावा लागला. कदाचित या सामन्यामध्ये देखील जवळपास 50 ते 55 धावांचं टार्गेट लगावलं गेला तर या सामन्यामध्ये देखील फार मजा आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ बलाढ्य आमने सामने एकाच कॅलिबरचे पाहायला मिळतात. त्यामुळे धावा बनवाव्या लागतील. सध्या धावफलकावरती 15 धावा. हा चेंडू यावेळेस पडल्यानंतर कदाचित बाहेरच्या दिशेने वळण घेताना थोडासा पाहायला मिळाला. हलका काटा बदलत असताना चेंडू पाहायला मिळाला, त्यामुळे बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता. अगदी रिप्ले स्क्रीन मध्ये देखील तेच पाहायला मिळाला. फिंगर रोल केल्या अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावतो. डॉट बॉल ची समाप्ती झाली. तेजस पहिलाच बॉल त्यानं फेस केला, डॉट बॉल फेस केला. शेवटच्या या षटकामधून 3 बॉलचा खेळ आतापर्यंत शिल्लक आहे. खोलात फेकायचा प्रयत्न परंतु सफल झाले होते. ऑनसाइडला खेचण्याचा प्रयत्न जरूर झाला, प्रयत्न हा देखील फसला गेला. वाईटची अपील कदाचित मागितली होती पंचांकडे, परंतु पंचांनी ती फेटाळून लावल्या. पंचांनी सांगितलं हा देखील बॉल डॉट. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट फेकला. नितीननं भरपूर चांगल्या पद्धतीनं कमबॅक करून दाखवला, कारण पहिल्या षटकामध्ये धावा 13 खर्च झाल्या असताना दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करणं फार महत्वाचं होतं आंबेवाडी संघाला. आणि त्या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती फक्त 2 धावा खर्च केल्यात. येण्यास सुरुवात झाली. अजूनही शेवटचा 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या, परंतु एखादा मोठा फटका अगदी जे कमी धावसंख्येसाठी आपल्याला वाटत होतं ते देखील मोठ्या धावसंख्येमध्ये आता त्यानं देखील वळण घेतलं. कारण या 5 बॉल मध्ये आता धावा खर्च केल्यात नितीननं 8, एकंदरीत 21 धावा या धावफलकावरती लावल्या गेल्यात. शेवटचा बॉल प्रगतीपथावर. हा बॉल टॅप केला ऑन साइडला. गोलंदाज धावतोय, परंतु लॉंग ऑन वरून डीप मधून खेळाडू उपस्थित झाला. एक धाव कंप्लीट. दुसरा प्रयत्न, धोक्याची घंटा, फिंगर अप. पंचांचा डिसिजन OUT. फलंदाज बाद. त्यामुळे इथून बॅटिंग टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला गेला रनआउट साठी.
आणि इथून फलंदाज रन आउट असेल. तिसऱ्या पंचाने देखील चेक केला गेला आणि इथून रिम्यू गमावला गेला. तो म्हणजे विठ्ठलवाडी संघ याची नोंद घ्या. आता तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल याची आपण दक्षता घ्यायची आहे. षटक क्रमांक दुसरं संपलं गेले. 12 बॉलचा खेळ संपला. 12 बॉल मध्ये एकंदरीत जर विचार केला तर 11.00 सरासरीनं 22 धावा या धावफलकावरती लावल्या गेल्यात. 2 षटक संपलेत. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. जर कदाचित याच रन रेटनं धावा बनवल्या गेल्या तर 45 धावा या नक्कीच धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. सचिन गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अमोल. धावा धावफलकावरती बनवाव्या लागतील. 22 वरती 2 विकेट गमावले गेलेत. पहिलाच बॉल अमोलच्या माध्यमातून आता कशा प्रकारे फेकला जातोय. सफल झाले होते. ऑन साईडला खेचायचा प्रयत्न कदाचित दुधारी मानसिकतेमध्ये पाहायला मिळाला. सोडू की मारू असा कदाचित मानसिकता तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण ज्यावेळेस टप्पा पडला त्यानंतर कदाचित फलंदाजाला असं वाटलं होतं की हा चेंडू लेगस्टिकच्या भरपूर बाहेर आहे. परंतु दुधारी मानसिकतेमध्ये हा चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल सुरुवात भरपूर चांगली डॉट बॉलनं खोलात फेकलाय. भरपूर चांगला वेगानं फेकत असताना चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील बॉल डॉट पाहायला मिळेल. भरपूर चांगली गोलंदाजी अमोलच्या माध्यमातून आता पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट आला. त्यानंतरचा हा दुसरा बॉल आणि तो देखील डॉट आहे. धावा बनवाव्या लागतील. धावा आता येत नाही आहेत. कदाचित प्रेशर पूर्णपणे विठ्ठलवाडी संघावरती आता पाहायला मिळतं. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या असं वाटलं होतं. कदाचित 50 ते 55 धावांचं टार्गेट सहजरित्या विठ्ठलवाडी संघ लावू शकतो. परंतु दुसऱ्या षटकामध्ये ज्या कमीत कमी धावा खर्च झाल्या त्याच्यामुळे कदाचित आता रन रेट देखील थोडासा कमी झाला. आता तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. त्या 2 बॉलवरती 2 डॉट बॉल फेकले गेल्यात. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप यस इथूनच चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत अनंत गावंडा आमच्यासोबत जॉईंट होतील. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप आहे. हा बॉल बॅटीच्या आतल्या बाजूची अगदी कट लागून चेंडू चाललाय. लॉंग स्टॉप रिझरला दणदण करत गोळीच्या वेगानं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा टोकलाय चौकार. इट इज फेअर डिलिव्हरी. योग्यरित्या गोलंदाज चेंडू रिलीज करतो. हा देखील भरपूर चांगला बॉल आहे. या अगोदरचा देखील चेंडू भरपूर चांगला होता. परंतु बॅटीच्या आतल्या कट इथून लागली गेली. यष्टिरक्षक बीट झाल्या त्यामुळे तो चेंडू सीमारेषा पार तुम्हाला पाहायला मिळाला. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 26 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 2 बॉल बॅटीच्या स्लॉट मध्ये जरूर होता परंतु ताकद थोडीशी कमी राहिली. तिथून एक टप्प्यावरती चेंडूला अडवलं उचलला फेकला. तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न केला गेला. त्या 2 धावा सहजरित्यानं कंप्लीट झाल्यात. आता 2 धावेनं धावफलक पुढे सरसावेल. 28 धावा धावफलकावरती. शेवटचा 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. भरपूर चांगली नाईट रजनी क्रिकेट स्पर्धा प्रथमतः वांगणी परिसरामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. हा एकविरा क्रिकेट संघ ढोणेवाडी आयोजित ही भव्य दिव्य दुसरी चषक नाईट स्पर्धा खरं तर मुख्य आयोजक या स्पर्धेचा जर विचार केला तर ओमकार पारदे जे आपल्या लेग पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. त्याचबरोबर सोहेबजी शेख अगदी अजलान स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर त्यांच्या माध्यमातून भव्य दिव्य नाईट रजनी क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. या स्पर्धेचा आजचा पहिली रात्र आणि या रात्रीमध्ये जरूर सुरुवातीला थोडासा उशीर झाला परंतु तदनंतर वेळेवरती सामने अगदी कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न तो देखील सफल तुम्हाला पाहायला मिळतोय. भरपूर चांगली टुर्नामेंट. धावा धावफलकावरती 28 धावा पाहायला मिळतील.
नेक्स्ट मॅच एका बाजूला देहरुंगसी आणि त्यांच्या विरोधात मोग्रस. दोन्ही संघाचे कर्णधार आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. देहरंगसी आणि त्याच्या विरोधात संघ पाहायला मिळेल मोग्रस. या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं विनंती असेल. शेवटचे 6 बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती सध्या रामदास आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडूचा जर विचार केला तर 6 चेंडू म्हटलं तर स्लॉग ओव्हरचं षटक अनामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं. सातत्यानं जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न सातत्यानं फलंदाजांचा असतो तो शेवटचा षटक. त्यामधला पहिला बॉल भरपूर चांगल्या पद्धतीने फेकला जरूर, परंतु पंचांनी सांगितला थोडासा एक्स्ट्राच्या स्वरूपात अगदी आपण पाहिलं तर व्हाईट लाईनच्या बाहेर फेकला गेला. त्यामुळे हा चेंडू इथून वाईट असेल. एक अतिरिक्त धावा खर्च केल्या जातात. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल. वाईट चेक केला जाईल. पंचांचा डिसिजन वाईट बॉल असेल परंतु आता चेक केला जाईल. इट इज white ball. Review loss. हा बॉल स्टेप आउट झालेत बॅटीच्या स्लॉट मध्ये, परंतु ताकद थोडीशी कमी आहे. हाताचा पिसारा फुलवलाय. सोपा झेल कॅरी केलाय. इथे आणखीन एक फलंदाज बाद. हॅलो, आणखीन एक धक्का फलंदाज बाद. स्वीकारावं लागतं. त्यामुळे आता इथून या 2 धावा सहजरित्या धाव फलकावरती ऍड केल्या जातील. 31 लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचे 4 बॉल पहिल्या सत्रातला धाव. हा चेंडू स्टेप आउट होण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु बॅटीपेक्षा थोडासा लांब पर्यंत हा चेंडू अगदी पिच होताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. या मोठ्या पटकनपासून वंचित ठेवलं जातं. कदाचित असं इथून आपण पाहायला मिळतोय ज्या धावांची गरज आहे विठ्ठलवाडी संघाला त्या धावा बनल्या जात नाही. हा चेंडू यावेळेस वाईटची अपील केली जरूर, परंतु पंचाने देखील सांगितला या सिटीज वाईट. अतिरिक्त धावा खर्च केल्या जातात. कदाचित आता धावा येणं फार महत्वाचे असतील ते म्हणजे विठ्ठलवाडी संघाला धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात येऊ द्यात, कशाही येऊ द्यात, परंतु धावा येणं हे फार महत्वाचं. सफल झाले होते. ऑन साइडला खेचायचा प्रयत्न. अपील स्ट्रॉंग आहे. अपील फेटाळून लावले. पंचाने सांगितलं अगदी बॅटर सेफ असेल. इथून आणखीन एक धावा लेग बाईटच्या स्वरूपात या 1 धावा धावफलकावर तयार केल्या जातील. थेंबे थेंबे तळेस असे असं म्हटलं जातं आणि त्याच प्रकारे 1-1 धावानं पूर्णपणे धावफलक सजवण्याचं काम केलं जातं. कदाचित मोठे फटके येत नाहीये, त्यामुळे आता 1-1 धाव्यानं भरपूर जास्त प्राधान्य देत असताना धावफलक पुढे नेला जाता.
फुलवलीचा बॉल आडव्या बॅटने खेचलाय, ताकद कमी आहे, पुन्हा एकदा झेलची संधी, आणखीन एक झेल टीपला जातोय, आणखीन एक फलंदाज होईल बाद, लागणार हा आणखीन एक धक्का. बॅटीच्या स्लॉट मध्ये पार्क केलाय, पार्किंग प्लॉट मध्ये लाजवाब फटका, मनोहरच्या बॅट मध्ये शेवट गोल करत असताना भरपूर चांगला स्ट्रोक, ठोकला षटकार. लक्ष दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला देहरंग सिंह, त्यांच्या विरोधात मुगरज. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं, एंटर करायचं मैदानामध्ये विठ्ठलवाडी संघ. नाणेफेकीचा कौल केला जाईल. नक्कीच सन्माननीय शिवादादांना विनंती करतोय की आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूला देहरंग सिंह, त्यांच्या विरोधात मोगरज संघाचा कर्णधार आपण लगेच जॉईन व्हायचं. एका बाजूला देहरंग सिंह हा संघ पाहायला मिळतो, दुसऱ्या बाजूला मोगरज. दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जातोय. नाणेफेकीचा कौल केला जातोय दोन्ही संघाच्या मार्फत. छापा असा कॉल देहरंग सिंह संघाच्या मार्फत पाहायला मिळेल. आणि यस, टॉस विन देहरंग सिंह पाहायला मिळतो. प्रथमतः डिसिजन काय असेल? फिल्डिंग करू. यस, नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. किती धावसंख्येपर्यंत रोख लावण्याचा प्रयत्न कराल मोगरज संघासमोर? धावसंख्या तर सांगू शकत नाहीये, पण आम्ही जास्तीत जास्त कमीत कमी धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न करू. यस, कमीत कमी धावसंख्येचा प्रयत्न जरूर असेल, परंतु या आयोजनाबद्दल काय बोलाल? वांगणी परिसरामध्ये प्रथमतः इतक्या चांगल्या नाईट रजनीचं आयोजन केलं गेलं. ओमकार दादा असेल, तदनंतर शोएब दादा असेल, किरण दादा असेल, तदनंतर रोहित दादा असेल, या चारही आयोजनाबद्दल काय बोलाल? आयोजन तर खूपच छान आहे. आम्ही प्रथमतःच या विभागामध्ये करता खेळण्यासाठी आलो गेल्या. समोरची टीम देखील आम्ही त्यांच्यासोबत अद्यापर्यंत खेळलो नाही आहे आणि त्यांच्यासोबत आज पहिली लढाई जरूर आपल्याला पाहायला मिळेल. यस, अगदीच पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळतो. टॉस जरूर गमावला गेला मोगरज संघानं. प्रथमतः आता फलंदाजी करायची. किती धावांचा टार्गेट तुम्ही आता देहरंग सिंह संघासमोर लावाल? 50+ करण्याचा प्रयत्न करू. यस, 50+ धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. कोणते असे फलंदाज आहेत ज्यांच्यावरती तुमचा भरपूर जास्त विश्वास असेल? पप्पू आहे, दत्ता आहे, आयुष आहे. यस, पप्पू, दत्ता आणि अविशवरती भरपूर जास्त तुमचा विश्वास जरूर आहे. परंतु आयोजन तुम्हाला वांगणी परिसरामध्ये प्रथमतः नाईट रजनीचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. कशा प्रकारे आयोजनाची भूमिका असेल नक्कीच तुमच्या शब्दामध्ये? आयोजन तर खूप चांगलं आहे. येस, थँक्यू. हे होते मोगरज संघाचे कर्णधार. नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकला गेला तो म्हणजे देहरंग सिंह संघाच्या माध्यमातून.
आणि प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकत असताना प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडला गेला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केला ते मोगरज या संघाला. परंतु जाऊयात ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी संघ आपल्याला पाहायला मिळतो श्री गणेश विठ्ठलवाडी आणि त्याच्या विरोधात संघ आई गावदेवी आंबेवाडी. इथून अगदी 24 बॉल 39 धावा धावफलकावरती लावला गेला. 24 बॉल आता 40 धाव संख्येचं लक्ष आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जातील, या लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावा डिफेंड केला जातील का धावा चेस केल्या जातील हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. परंतु ते ऐकण्यासाठी जाऊयात मायक्रोफोन मध्ये करूयात परिवर्तन आणि ऐकूयात अंकुश सरांचा गोड आवाज. धन्यवाद. Yes, sir. Thank you so much. Thank you, यश पवार सर. थँक्यू डीजे सगळ्या तमाम क्रीडा रसिक मायबा प्रेक्षक वर्ग आणि सगळ्या खेळाडूंचं पुन्हा एकदा आपण करूया वेलकम स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या इनिंग मध्ये इथून बॅटिंग करत असताना आपण पाहिला की पहिल्या सत्रामध्ये 39 धाबा बनलात आणि त्या धाबा संख्येचा आता पाठलाग आई गावदेवी क्रिकेट संघ आंबेवाडी या संघाला करे. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये विनोद चौधरी आणि मयूर भस्मा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा आंबेवाडी संघाच्या कुठल्याही खेळाडूंना खास करून विनोदसाठी सुवर्ण संधी आहे. जर बॅक टू बॅक 3 षटकार विनोद लगावले तर यशवंत डुमणा यांच्या माध्यमातून खऱ्या तर बालाची बॅट अर्थातच ही ती बॅट यशवंत डुमणा यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तब्बल 5,000ची ती बॅट आहे आणि ती बॅट खऱ्या अर्थानं विनोद चौधरीसाठी आपण पाहतो की बॅक टू बॅक 3 षटकार जर आले तर नक्कीच आपण पाहतो यशवंत डुमणा यांच्या माध्यमातून त्याला खऱ्या अर्थानं ती बॅट देण्यात येणार आहे. हो आप ट्रॅकचा बॉल थोडंसं शॉर्ट पीस होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी पाहायला मिळालेला नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न होता मयूर भस्माचा परंतु विनोद चौधरीने त्याला नकार दिलाय आणि इथून या ठिकाणी मात्र आला डॉट बॉल. 40 धाबा संख्येचा पाठलाग चालू आहे. या धाबा बनतील की नाहीये. सुरुवातीचे दोन्ही चेंडू आले डॉट बॉल. आपण पाहतोय फार चांगली गोलंदाजी सचिनची सध्या पॉवरफुल मध्ये पॉवरफुल गोलंदाजी सध्या त्याची पाहायला मिळते. विनोद चौधरीला रोखलंय. सचिन हा गोलंदाज आहे बॉलिंग ट्रॅक वरती आणि सलगचे 2 चेंडू त्यानं डॉट फेकले. त्या ठिकाणी दबाव जो आहे आता विनोद चौधरी वरती सध्या पाहायला मिळतोय. बॉलर तयार. स्टिकच्या बाहेर पडल्यानंतर अतिरिक्त या ठिकाणी आपण पाहतोय की गती आणि अतिरिक्त वलन या ठिकाणी घेतलंय आणि इथून पंच इशारा करतात व्हाईट बॉलचा. डेफिनेटली अजून एक चांगला चेंडू या ठिकाणी गुडल्या स्पोर्ट वरनं उसळी घेतली आहे. इथं अपील करत होते वाईट साठी खेळाडू विनोद चौधरी परंतु आमचे तटस्थ पंच त्या ठिकाणी सरळ चेंडू स्टंपच्या जवळून जाणार असं सांगतायत आणि इथून देखील आला डॉट बॉल. बघा आंबेवाडी संघाच्या कुठल्याही खेळाडूने बॅक टू बॅक 3 षटकार मारले. जे स्पोर्टची जी बॅट असेल ती आपण खऱ्या अर्थाने कुठल्याही स्पोर्टची एशियस स्पोर्टची असो किंवा बालाची असो यशवंत डुमणा यांच्या माध्यमातून ती देण्यात येईल आणि ती कितीची असो 5,000ची असो किंवा 7,000ची असो तरी सुद्धा खरं तर यशवंत डुमणा यांच्या माध्यमातून ती बॅट खरं तर कुठल्याही खेळाडू आंबेवाडीचे खेळाडूचा देण्यात येईल. बॅक टू बॅक 3 षटकार आणि ते स्पर्धेला एन्जॉय करतात घर बसल्या. खरं तर आमचे ब्रदर्स स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेला एन्जॉय करतात यशवंत डुमणा त्यांचं आपण करूया वेलकम स्वागत. अगदी ही स्पर्धा आज ते येथेपर्यंत पोहोचले नाही आहेत परंतु अगदी घर बसल्या स्पर्धेला एन्जॉय करतात. परंतु अजूनही एकही मोठा फटका या षटकामध्ये आलेला नाहीये. फक्त एक वाईट आणि एक सिंगल आतापर्यंत बनले. 40चा पाठलाग मयूर भस्माचा हा बॉल बीट करत चाललाय सरळ एसटी रक्षोभेद आणि इथून देखील आलाय हा डॉट बॉल. प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतोय. फार चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. श्री गणेश क्रिकेट संघ आपण पाहतो विठ्ठलवाडी संघाच्या गोलंदाज सचिनच्या माध्यमातून फक्त 2च धाबा या षटकामध्ये पॉवरफुल मध्ये पॉवरफुल नियंत्रित गोलंदाजी काय असते हे तो सिद्ध करतोय मैदानाच्या आतमध्ये. फक्त 2च धाबा आतापर्यंत त्यानं खर्च केला. शेवटचा बॉल स्ट्राईक एंडला मयूर भस्मा
आई बॉल वेगानं फेकल्यात अतिरिक्त गती प्राप्त केली चेंडून सरळ चाललाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि शेवटचा बॉल देखील आलाय डॉट बॉल याने की इथून समीकरण आता बनलं जाईल येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 38 धाबांची मॅच कुठेतरी आता फसली आहे मॅच कुठेतरी आता थोडीशी पाठजड जर झालंय ती गावदेवी क्रिकेट संघ आंबेवाडी क्रिकेट संघाचा आणि इथून समीकरण आहे 18 बॉल आणि 38 धाबांचं विनोद चौधरी आपण पाहतोय त्याचबरोबर मयूर भस्माला पाहतोय दोन्ही चांगले खेळाडू आहेत परंतु सध्या धाबा त्यांच्या बॅटमधून आलेलाच नाहीये येणारे फलंदाज कैलास भस्मा असतील त्याचबरोबर नितेश असेल चांगले फलंदाजीचा भरणा आहे अंबेवाडी संघाकडे त्यामुळे इथून आता एक वेगळ्या प्लॅनिंगला मी तर म्हणेन विनोद चौधरी आणि मयूर भस्माला इथून बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये सामना कुठेतरी फसलाय मी तर म्हणेन सुरुवातीला धाबा बनलाच नाहीये संघर्ष करावाच लागेल या मॅच मध्ये पण आपण बरेचशा मैदानावरती आंबेवाडी संघाला खेळताना पाहिलाय खऱ्या अर्थाने मुंडेवाडी आयोजनामध्ये देखील मी तर म्हणेन वरनाई वन्य संघासोबत तब्बल 68 धाबा काहीतरी 68 का 75 धाबांचा काहीतरी पाठलाग करत होता आणि त्या धावेपर्यंत आंबेवाडी संघ पोहोचला होता मी तर म्हणेन फक्त 6 धाब्याने तो सामना त्यांना गमावा लागला होता पण क्षमता आहे भरपूर परंतु क्षमता असणं योग्य नाहीये ते क्षमता त्यांना सिद्ध देखील करावी लागेल डेफिनेटली या ठिकाणी या आई बॉल वरती फक्त एकच धाव आलेले आहे आणि बघा आयोजकांसाठी देखील एक सुवर्ण संधी आहे आमचे यशवंत ढुमडा फायनल डे मध्ये ते येणार आहेत आणि आयोजकांसाठी काहीतरी स्पेशल गिफ्ट असणार आहे त्यांच्या माध्यमातून आणि ते फायनल डे मध्ये इथे उपस्थित होणार आहेत खऱ्या अर्थाने त्यांचं आपण करूया वेलकम स्वागत आयोजकांसाठी स्पेशल गिफ्ट सरप्राईज गिफ्ट असेल मग ते काही असू शकतं आणि ते आयोजकांसाठी त्यांच्या माध्यमातून ते भेट देण्यात येणार आहे फायनलच्या डे मध्ये आणि ते नक्कीच या मंचावरती आपल्याला पाहायला मिळतील जबा मॅच मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अजयचा हा बॉल सरळ अतिरिक्त भुसडी या बॉल वरती अतिरिक्त गती प्राप्त केली आहे मयूर भस्माला आज चेंडू देखील समजला नाहीये आणि इथून देखील आलाय अजून एक डॉट बॉल जे आहेत आता अंबेवाडी संघावरती प्रेशर क्रिएट करतील परंतु इथून डॉट बॉल जर कमी खेळले ना तर कदाचित सामन्याचा धावेपर्यंत पोहोचले जातील परंतु इथून ऑफस्टिकच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा अतिरिक्त वलन चेंडू तर घेतला आणि इथून देखील बाईट बॉलचा इशारा पंचांनी त्या ठिकाणी केलेला आहे मॅच बनेल परंतु इथून प्रयत्न करावे लागतील कारण येणारे बॅट्समन देखील चांगले आहेत आंबेवाडी संघाकडे बॅटच्या स्लॉट मध्ये मयूर भस्मा सांगतोय या वेळेस ठोकला मिड विकेट सीमारेषे पार मॅक्झिमम हिट 7 धावा जो खिलाड़ी बेहतर होता है कोई संघर्ष करके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है मयूर भस्मा सांगतोय की अभी नाही तो कभी नाही आणि त्याच इंटेक्शन इथून बॅटिंग करण्याचा प्रयत्न त्याचा चालू आहे बाईट बॉल चा इशारा पंच त्या ठिकाणी करतायत अतिरिक्त या ठिकाणी वेगळं काही करण्याचा प्रयत्न होता गोलंदाज परंतु षटकारानंतर अगदी साफ आता प्रेशर दबाव पाहायला मिळतोय गोलंदाज अजय वरती आणि इथून आलाय बाईट बॉल टीमची टोटल धावसंख्या 11 वरती मयूर भस्माचा अजून एक लाजवाब शॉट लॉंग ऑन सीमारेषा पार बॉल चाललाय दॅट इज बिग हिट ठोक मजमे
ढूंढने वाला ढूंढ तुझे क्या चाहिए. मयूर भस्मा सध्या मैदानच्या आतमध्ये आग ओकतोय. 2 षटकारांना मॅच मध्ये जान झोकली आहे. वन्स अगेन पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. बॅट्सची लिडिंग एज. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे त्या ठिकाणी आणि एका धावेनं आता आई गावदेवी आंबेवाडी संघ जाऊन पोहोचलाय. तो 18 या धावसंख्येवरती. 40चा पाठलाग चालू आहे. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा आल्या होत्या, पण या षटकामध्ये मयूर भस्मानं 2 षटकार ठोकत अगदी जे नेट रनडेड होता त्या नेट रनडेड इथून धावा बनवण्याचा प्रयत्न प्रत्येक षटकामध्ये. विनोद चौधरी स्ट्राईक केंद्रवरती, परंतु हा बॉल त्याला बीट करत चाललाय. एसटी रक्षाचा भेद आणि इथून आलाय डॉट बॉल. येणारे आता शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 22 धाबांची. 12 चेंडू 22 धाबा. इस संघर्ष में मुकाबले में एक ही बात करना चाहूँगा दोस्तों, आईसीसी चैंपियन ट्रॉफी खेलने के लिए वेस्ट इंडीज टीम के लिए पैसे नहीं थे, लेकिन वो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने प्ले किए थे और उसके बाद वो आईसीसी चैंपियन ट्रॉफी जीती थी वेस्ट इंडीज टीम ने. और उसके बाद गाना बजने लगा था चैंपियन इज द चैंपियन, वेस्ट इंडीज द चैंपियन. क्योंकि जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता. अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. तो यूं ही संघर्ष करना होगा गावदेवी अम्बेवाड़ी टीम को. यहाँ से मुकाबला जीतना तो तय है अम्बेवाड़ी टीम को, लेकिन इस वक्त हार मंजूर नहीं है. और श्री गणेश विठलवाड़ी टीम इस वक्त थोड़ी सी संघर्ष करती हुई नजर आएगी, लेकिन क्या बेहतरीन मुकाबला 20 मैदान के अंदर 12 गेंदे और जीतने के लिए चाहिए 22 रनों की जरूरत. बारा चेंडू 22 समीकरण आहे. मयूर भस्माला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक 6 मध्ये 13 वरती तो खेळतोय. विनोद चौधरीचा स्ट्राईक रेट थोडंसं कमी आहे. 6 मध्ये 2 धाबा त्यानं बनवल्यात. हा त्याचा स्ट्राईक रेट नाहीये, परंतु इथून संघर्ष करावाच लागेल. टबा डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत. पहिली धाव पूर्ण केली वेगाने. दुसरीचा प्रयत्न आणि इथून 2 धाबा याही बॉलवरती आता पाहायला मिळत आहेत. पण तो इथून सामना सध्या दोन्ही बाजूने पाहायला मिळतो. 50-50 सामना आहे. कधी सामना कुठल्या बाजूने जाईल हे सांगणं फार कठीण आहे. येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात त्या 20 धाबा. 11 मध्ये 20 समीकरण. जोपर्यंत मयूर भस्मा आहे, जोपर्यंत विनोद चौधरी आहे, तोपर्यंत अपेक्षा फार असतील. आज मोठ्या संख्येनं पाठीराख्या वर्ग देखील आंबेवाडी संघाला सपोर्ट करण्यासाठी पोहोचला आहे. अगदी बरेचसे प्रेक्षक वर्ग आमच्या ब्रदर्स स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या आंबेवाडी संघाचे काही प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्या सगळ्यांचा आपण पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करूया. या बॉलवरती आला सिंगल आणि की आता येणारे 10 बॉल आणि 10 मध्ये बनवायच्यात 19 धाबा. 10 मध्ये 19 समीकरण. जसा सामना रंग बदलतो, सरडा रंग बदलताना तसाच सामन्यामध्ये आता रंग भरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कधी सामना या ठिकाणी आपण पाहतो श्री गणेश विठ्ठलवाडी संघाकडे, तर कधी सामना आई गावदेवी आंबेवाडी संघाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. पाठ थोडंसं जड वाटतंय आंबेवाडी संघाचं, परंतु इथून जर चांगला खेळ राहिला तर कदाचित या धाबांचा पाठलाग केला जाऊ शकतो. व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पंच आमच्या ऑफिशियल करतायत आणि इथून आता समीकरण बदलणार आहे. येणारे 10 चेंडू आणि बनवायच्या त्या 18 धाबा. पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये. जसा सामना प्रेक्षक वर्गांना हवा होता अगदी त्याच इंटेक्शन आता मॅच रंगामध्ये आली आहे. विनोद चौधरीचा हात तडाखा देऊन जाईल आत्मविश्वास. विनोद चौधरी ऑन फायर. चेंडू चाललाय सीमा फार. 4 रन. अगदी सोपं बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय गोलंदाज. सांगतायत एस आय विल डेफिनेटली डू वी आय मेक दिस सिच्युएशन आय लूज द मॅच आय विन द मॅच बट इट्स वॉज स्ट्रॅटर्जी. एखाद्या प्रामाणिक माणसाची स्ट्रॅटर्जी पाहायला मिळेल का? गोलंदाजी जर जिथून चांगली झाली तर कदाचित आज सामना त्यांच्यापासून रोखला जाईल, परंतु इथून जर गोलंदाजी खराब राहिली तर आज सामना आई गावदेवी आंबेवाडी संघाच्या बाजूने जाईल. 9 चेंडू विजयासाठी बनवायच्या 14 धाबा.
त्यावेळेस हा बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, विनोद चौधरीला बीट करत चाललाय. अजून एक आलाय डॉट बॉल, कहाणी मेकफिश पिक्चर अभि बाकी आहे. येणारे आता चेंडू शिल्लक असतील 8 आणि 8 मध्ये 14ची गरज. हे दोन चेंडू फार निर्णायक असतील. या दोन चेंडूवरती एखादा बिग हिट जर आला तर सामना बॅलन्स राहील आई गावदेवी आंबेवाडी संघासाठी. पण तो इथून जर विकेट आली तर या सामन्यामध्ये पकड मजबूत करेल श्री गणेश विठ्ठलवाडी संघ. या मॅच मध्ये आडवा बॅटनं क्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, एकच धाव याही चेंडूवरती मिळली जाते. स्ट्राईकला आता मयूर भस्मा, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आतापर्यंत ठोकलेत मयूरना, परंतु अजूनही खेळ कहाणी संपली नाहीये. 7 चेंडू शेवटचे आणि विजयासाठी बनवायच्यात. 13 धाबा, 7 चेंडू 13चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू दोन्ही संघासाठी फार इम्पॉर्टंट आहे. इथून हा चेंडूवरती जर षटकार आला तर इथून सामना सोपा बनला जाईल आई गावदेवी आंबेवाडी संघासाठी. परंतु जर का हा चेंडूवरती विकेट आली तर कदाचित शेवटच्या ओव्हरमध्ये या धाबा थोडंसं कठीण बनतील. मयूर भस्माचा हा फटका बसलाय आणि पहिला झटका बसलाय आंबेवाडीला. मयूर भस्मा थँक्यू सो मच. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे इथून 13 धाबा कंपल्सरी बनवावेच लागतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन ला आपण पाहतोय. युनिट क्रमांक 3 वरती तो दाखल झालाय. 1 डाऊनचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पण तो आता विनोद चौधरी वरती फार अपेक्षा या ठिकाणी असतील की त्याचा बॅटमधून इथून धाबा, कारण सेट फलंदाज आहे. आतापर्यंत आपण त्याचा विचार केला तर तब्बल त्याने 9 चेंडू खेळलेत आणि 7 धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. परंतु इथून त्याच्या खांद्यावरती जबाबदारी फार मोठी असेल, कारण मयूर भस्मा बाद झालाय आणि एक सेट फलंदाज मी तर म्हणेन विनोद चौधरी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. पण तो इथून नितीन त्याला साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 13 धावसंख्येची गरज आहे. बरेचसे प्रेक्षक आम्हा समिती या ठिकाणी जॉईन झाले. ब्रदर्स स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेला अगदीच बरेचसे प्रेक्षक घर बसल्या स्पर्धेला एन्जॉय करतायत. अगदी आपण पाहतोय की आंबेवाडी संघाची मॅच आहे, त्यामुळे अगदीच बरेचसे प्रेक्षक अगदी या सामन्याचा आनंद घेत आहेत. तर सगळ्यांचा आपण करूया वेलकम, स्वागत सगळ्यांना. आपण दिवस शुभेच्छा आणि जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये. 6 चेंडू समीकरण असेल ते 13 धावसंख्येचं. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय, आपण पाहतोय राहुल आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. 6 मध्ये 13 वाचवायच्या, डिफेन्स करायचे आहेत. पण तो इथून 6 मध्ये 13 बनवायचे आहेत आई गावदेवी आंबेवाडी टीमला. कट केलंय या ठिकाणी विनोद चौधरीचा हा फटका चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 13 का फूल 17 का माला, अरे झुकेगा नहीं साला, बुरी नजर वाला, ठोक डीजे वाला. या ठिकाणी येणारे 5 चेंडू तर 9 धावा. 5 चेंडू 9 धावांचं समीकरण. ठीक आहे.
थँक्यू सो मच. जाऊया मॅच मध्ये. विनोद चौधरीचा हा फटका फसलाय आणि अजून एक झटका या ठिकाणी बसलाय. विनोद चौधरी बॅक टू द बबल एंड. आपण पाहतोय की आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे सदस्य त्याचबरोबर नडाळ गावचे अगदी एक दिलदार व्यक्तिमत्व अर्थातच जयेश पारधी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आई गावदेवी आंबेवाडी संघाला देखील जयेश पारधी यांच्या माध्यमातून या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्या संघाला देखील त्यांचंही करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम स्वागत. अगदी घर बसल्या ते देखील अजून या स्पर्धेला एन्जॉय करतात त्याबद्दल आम्ही त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कैलास भस्मा. आता दोन्ही नवीन फलंदाज आपण पाहतोय की खेळपट्टीवरती सध्या पाहायला मिळत आहेत. दोन्ही खेळाडूंनी अजूनही खातं ओपन केलेलं नाहीये. 4 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. कैलास भस्मासाठी आज चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून काय घडलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. अजून एक विकेटचं पतन. तू चल मैं आया अशी परिस्थिती झाली आहे आणि फलंदाज होतोय अजून एक बाद. एखादा बिगिट जर या ठिकाणी पाहायला बिलाला तर कदाचित सामना अजूनही आंबेवाडी संघ जिंकू शकतो. परंतु इथून अपेक्षा असेल की एखादा चौकार एखादा षटकार या ठिकाणी पाहायला बिलेल का. अमोल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. खऱ्या अर्थानं मयूर भस्माची जिथून विकेट गेली ना तिथून कुठेतरी या सामन्याला कलाटी मिळाली. त्याच्या पाठोपाठ विनोद चौधरी बाद झाला. कैलास भस्मा बाद झाला. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की 3 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी ड्रेसिंग कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. नितीन आणि त्याच्या सोबतीला अमोलला आपण पाहतोय. नितीन अली अमोल नवीन फलंदाज 3 चेंडू 9 धाबा. ओ माय गॉड फुल टॉस होता. एव्हल्युशन मिळालं नाहीये. प्रॉपर टायमिंग जर नुसतं केलं असतं कदाचित इथून विकेट किंवा या ठिकाणी 4 धावा मिळाल्या असतं. परंतु इथून आली आहे विकेट आणि अजून एक धक्का आई गावदेवाडीला. दोन चेंडू आणि 9 धाबा. अजूनही सामना बॅलन्स आहे जरूर. परंतु नवीन फलंदाज रामदास मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. स्ट्राईक नितीननं स्वतःजवळ ठेवली आहे. नितीनकडे ती क्षमता आहे परंतु क्षमता असणं उपयोग नाहीये. ती तुम्हाला सिद्ध करावी लागते मैदानाच्या आतमध्ये आणि इथे खरी वेळ आहे आज स्वतःला या ठिकाणी हिरो बनण्याची. 2 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 9 धाबा. दोन चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. याच चेंडूवरती चौकार जर आला ना तर फार मजा येईल या सामन्यामध्ये. पण ट्रॅकवरती तयार आहे गोलंदाज. फुल टॉस आहे. एव्हिलेशन शतरक्षक कॅच कॅच ऑफ द मॅच. जबरदस्त फटका होता नितीनचा परंतु
इथून मात्र विकेट क्रमांक आपण पाहतोय 5वा लागत असताना आंबेवाडीला 1 चेंडू आणि 9 धावा संख्येची गरज. आणि ही कॅच जर इथून घेतली नसती तब्बल 6 धावा नक्कीच मिळाल्या असत्या आणि सामना कुठेतरी बॅलन्स राहिला असता आंबेवाडी संघासाठी. परंतु कॅच ऑफ द मॅच पकडा असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि 1 चेंडू आता समीकरण असेल ते 9 धावा संख्येचं. अगदी सामना सोपा होता. मी तर म्हणे 5 मध्ये 9 धावांची गरज होती. तिथून विनोद चौधरी बाद झाला. फटका अफलातून लेट आला परंतु थेट आलाय सीमारेखा पार आणि इथून 3 धाब्यानं आज सामना गमावा लागलाय. खऱ्या अर्थानं गावदेवी आंबेवाडी संघाला खऱ्या अर्थाने या फलंदाजाला मग ठेवलं कुठे होतं. एवढा चांगला स्ट्रोक शेवटच्या बॉलवरती आणि इथून मात्र सामना गमावलाय तो आई गावदेवी आंबेवाडी संघानं आणि सामना जिंकलाय श्री गणेश विठ्ठलवाडी संघानं. हार्डलक टीम आंबेवाडी जाताना सावकाश जा एवढा संदेश आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवतोय. आणि पुन्हा एकदा आपण जाऊया टीमकडे.